नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 24 फेब्रुवारीला होणार मोठा राजकीय भूकंप। उद्धव ठाकरेंची राज्यसभेसाठी जोरदार मोठी खेळी। कोणती बातमी आहे बघूया। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी या जागेवर आपल्याकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या जागेवर दावा सांगितला आहे। काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही आहे। ही जागा कोणाला सुटणार याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाजूला ठेवत या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। ही जागा आपल्याकडे आली तर त्यासाठी ठाकरेंकडून एक महिला नेत्याचे नाव देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती याबाबत मिळाली आहे। ठाकरेंच्या पक्षांकडून या जागेसाठी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे, सुभाष देसाई यांनी संधी मिळेल अशी देखील चर्चा होती। मात्र आदित्य ठाकरेंच्या संकेतानंतर ही नेत्यांची जुनी फडी नाराज होण्याची शक्यता आहे। राज्यसभेतील ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपला आहे। मात्र त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याचे संकेत आहे। उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेमधील कार्यकाळ संपत आहे। त्यामुळे विधान परिषदेची जागा सोडत असल्याबाबत राज्यसभेतील जागा काँग्रेसला सोडण्यात यावी असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे ठाकरेंना देणार आहेत।